एका विश्वासघाताची करुण कथा. पुण्याच्या गजबजलेल्या येरवाडा परिसरातील एका मोठ्या BPO कंपनीत शुभदा कोंद्रे नावाची एक तरुणी काम करत होती. वय अवघे 28 होते, पण जबाबदाऱ्या खूप मोठ्या होत्या. आई वडिलांची काळजी, घरातील अडचणी आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती मेहनतीने झटत होती. तिच्या शांत आणि हसऱ्या स्वभावामुळे ऑफिसमधले सगळे तिच्याशी चांगले वागायचे. पण त्यात एक होता तो कृष्णा कन्नौज. तो तिच्या टीम मध्ये अकाउंटंट होता आणि काही महिन्यामध्येच त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली. शुभदाने त्याच्याकडून अनेकदा पैसे उसने घेतले होते. तिचे वडील आजारी होते, उपचारासाठी पैसे लागणार होते आणि कृष्णानेही कुठलाही विचार न करता तिला मदत केली होती. पण जसजसे महिने जाऊ लागले तसे त्याला हे पैसे परत कधी मिळतील याची चिंता सतावू लागली. एके दिवशी असेच झाले. कृष्णाने तिला थेट विचारले, शुभदा, माझे पैसे कधी परत करणार आहेस? शुभदाने नकारार्थी उत्तर दिले. तिने सांगितले की ती पैसे परत देऊ शकत नाही. तिच्या घरात खूप अडचणी आहेत. हे ऐकताच कृष्णाच्या मनात वेगळंच वादळ उठले. मी तुला इतक्या वेळा मदत केली आणि तू माझ्याशी असं वागतेस? त्याचा आवाज संतापाने कापत होता. त्या दिवसापासून त्याने तिच्याशी बोलणे बंद केले. पण त्याच्या डोक्यात एक वेगळीच योजना शिजत होती. सकाळी शुभदा ऑफिसला आली. रोजच्या प्रमाणे काम सुरू होते. पण कृष्णाचा चेहरा गंभीर होता. जणू काही त्याने मोठा निर्णय घेतला होता. दुपारच्या वेळी शुभदा पार्किंग मध्ये आली तेव्हा कृष्णाही तेथे पोहोचला. त्याच्या हातात स्वयंपाकघरातील एक मोठा चाकू होता. कोणाच्याही लक्षात येण्याच्या आत त्याने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. लोकांनी पाहिले पण कोणीच पुढे गेले नाही. काही जणांनी मोबाईल काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शुभदा मदतीसाठी ओरडत होती. पण कुणीच तिच्या मदतीला धावून आले नाही. काही वेळातच पोलीस आले आणि कृष्णाला ताब्यात घेतले. शुभदाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तिचा जीव वाचवता आला नाही. शहर हादरले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि लोक संतापाने उफाळले होते. जर कोणीतरी वेळेवर पुढे आले असते तर कदाचित शुभदा आज जिवंत असती. ही कथा केवळ शुभदाची नाही. ही कथा समाजाच्या असंवेदनशीलतेची आहे. लोक पाहत राहिले पण कोणी मदतीसाठी नाही धावले. अशा घटना टाळायच्या असतील तर प्रत्येकाने माणुसकी दाखवायला हवी.